अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण व्हिडिओमार्फत नेमकी कोणती माहिती जाणून घेणार आहोत. तर हो, आज आपण या व्हिडिओमार्फत स्वामींची सर्वात आवडती आणि श्रेष्ठ सेवा नेमकी कोणती आहे ते जाणून घेणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. तर बघा, बऱ्याच ताईंना स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा असते, पण बऱ्याच वेळेस काय होतं की स्वामींचे हे व्रत करा, स्वामींचे ते व्रत करा, स्वामींची एवढी पारायण करा, स्वामींची तेवढी पारायण करा, एवढे स्वामींचे दररोज अध्याय वाचा, अशी नित्यसेवा करा, तशी करा. मग ह्या सर्व काही सेवेमध्ये ना बऱ्याच ज्या नवीन ताई आहेत तर त्या ताई खूप गोंधळून जातात आणि नेमकी स्वामींची सेवा करावी तर कशी, ह्या विचारानेच ते स्वामींच्या सेवेला सुरुवात करायच्या आधीच त्यांना स्वामींची सेवेमध्ये खूप मोठी स्वामींची सेवा, खूप वेळ जातो, खूप वेळ स्वामींच्या सेवेसाठी द्यावा लागतो काय की, असं काही ताईंना वाटतं बरं का. आता मला ज्या कमेंट आल्या त्याच्यावरून तर मला तसंच वाटतं, आणि ज्या काही मी स्वतःसुद्धा बऱ्याच ताईंचं सुद्धा असं म्हणणं ऐकलेलं आहे की आम्हाला तर स्वामींची सेवा करायची खूप इच्छा आहे, पण वेळ नसतो, इतका वेळ काढायला आम्हाला जमत नाही. जॉब आहे म्हणा, लहान मुलं आहेत म्हणा, जॉईंट फॅमिली आहे, मग त्याच्यातून वेळच मिळत नाही बघा सेवा करण्यासाठी. मग नेमकी स्वामींची आवडती सेवा कोणती आहे, स्वामींची श्रेष्ठ सेवा कोणती आहे, असं बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं. कारण आपण जी स्वामींची आवडती सेवा आहे, जी श्रेष्ठ सेवा आहे, तीच सेवा करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस केला जातो. आणि बघायला गेलं तर स्वामींची सर्वात आवडती आणि श्रेष्ठ सेवा अशी कोणती आहे, तर स्वामींच्या सर्वात आवडत्या सेवा, सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामींची कोणतीही सेवा करा, तुम्ही कोणतीही सेवा करा, प्रत्येक सेवा ही स्वामींची श्रेष्ठच आहे. असं नाही की ही सेवा केली तरच तुम्हाला स्वामी महाराज प्रसन्न होणार आहेत, दुसरी सेवा केली तर स्वामी महाराज तुम्हाला प्रसन्न होणार नाहीत, असं अजिबात नाही. स्वामी महाराजांची लहान सहान मोठी कोणतीही सेवा करा, ती सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते. फक्त बघा, ज्या ताईंना सेवा करण्याची इच्छा असते पण एवढी पारायण करणं शक्य होत नाही, तासनतास बसून सेवा करणं शक्य होत नाही, मग ती सेवा करण्यासाठी कुठेतरी माघार घेत असतात. तर ताईंनो, अजिबात सेवा करणे बघा, हा भक्तीचा विषय आहे, नाही की भीतीचा विषय. त्याच्यामुळे आपल्याला स्वामींची होईल तितकी सेवा करायची आहे. बघा, स्वामींचे तुम्हाला भलेही मोठमोठी पारायण करणं जमत नसेल, स्वामी महाराजांचे 108 पारायण करायला वेळ नसेल, स्वामी महाराजांचे दररोज 21 अध्याय वाचायला तुम्हाला वेळ नसेल, स्वामी महाराजांची दररोज नित्यसेवा करायला तुम्हाला वेळ नसेल, स्वामी महाराजांचा दररोज तुम्हाला जप करायला वेळ नसेल, तरी पण तुम्ही ही एक सेवा आवर्जून करू शकतात. आणि तीच सेवा स्वामी महाराजांची सर्वात आवडती सेवा असणार आहे, तीच सेवा स्वामी महाराजांची सर्वात श्रेष्ठ सेवा असणार आहे. बघा, जी तुम्ही कोणतीही सेवा असो, जी सेवा तुम्ही अंतःकरणातून विश्वास ठेवून सर्व काही स्वामी माऊलींवर सोपवून सेवा करतात ना, तर तीच सेवा स्वामी महाराजांच्या आवडती असते आणि तीच सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असते. मग याच्यामध्ये कोणती सेवा लहान आहे, कोणती सेवा मोठी आहे, त्या सेवेने तुम्हाला स्वामी महाराज पावतील का किंवा पावणार नाहीत, असा कोणताही प्रश्न डोक्यामध्ये आणायचा नाही. वेळ मिळाला, जिथं असाल तिथं सुरू करा सेवेला स्वामी महाराजांच्या. या सेवेला तुम्हाला काही अटी नियम नाहीत, काही बंधन नाही, किंवा काही तुम्ही कुठे सेवा करतात याचं सुद्धा काही बंधन तुम्हाला नाही. ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरणाची सेवा. बघा, ही सेवा तुम्ही उठता बसता, काम करताना, स्वयंपाक करताना, ट्रॅव्हलिंग करताना, बाहेरचं फिरताना, कुठे इकडे तिकडे निवांत बसल्यास, कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकतात. या सेवेला कोणतंही बंधन नाही. आणि तुम्हाला तासनतास देवघरासमोर बसून सेवा होत नसेल तर तुम्ही स्वयंपाक करताना, कपडे धुताना किंवा बाहेर फिरताना, ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा तुम्ही स्वामी माऊलींचा जप करू शकतात. आणि जो व्यक्ती अंतःकरणातून स्वामी महाराजांना हाक मारतो, जो व्यक्ती अंतःकरणातून स्वामी महाराजांना शरण जातो,
त्याला स्वामी महाराज नक्कीच त्याच्यासाठी म्हणजे स्वामी महाराज धावून येतात आणि नक्कीच स्वामी महाराज त्याला प्रत्येक पावलोपावली क्षणोक्षणी स्वामी महाराज त्याच्या मदतीसाठी उभे राहतात. इतके आपले स्वामी महाराज इतके दयाळू आहेत की आपण जर एक पाऊल स्वामी महाराजांकडे टाकलं तर 1000 पाऊल स्वामी महाराज आपल्याकडे टाकत असतात. त्याच्यामुळे होईल तितकी साधी आणि सोपी सेवा सुरू करायला शिका. तुम्ही आधी स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्यायला जर शिकलात ना, तर नंतर तुम्ही आपोआप स्वामी महाराजांची नित्यसेवा करायला शिकचाल. आपोआप स्वामी महाराजांची पारायणं करायला शिकचाल. मग अशा सेवा करत करत तुम्ही 108 पारायण कधी करचाल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणसुद्धा तुमच्याकडून होईल. कारण हे माझ्या बाबतीत झालेलं आहे. मला सुद्धा वाटत होतं की सेवा करणं शक्य नाही, खूप सेवा आहे, खूप वेळ जातो, खूप लोड होतो असं वाटत होतं. पण ज्यावेळेस आपण स्वामींच्या सेवेत येतो, ज्यावेळेस आपण स्वामी मार्गात येतो, त्यावेळेस हळूहळू आपली सेवा करण्याची स्पीड पण वाढते आणि आपली सेवा करण्याची इच्छा पण जागृत होते. आणि ती सर्व काही स्वामींची इच्छा असते. स्वामींची इच्छा आहे म्हणून आपण स्वामी सेवेत येतो. स्वामींची इच्छा आहे म्हणून आपण स्वामी मार्गात येतो आणि स्वामींच्या इच्छेनेच आपण या सेवा करायला सुरुवात करत असतो. त्याच्यामुळे का नाही, कोणती सेवा मला जमत नाही असं अजिबात म्हणायचं नाही. जी सेवा तुम्हाला जमेल तीच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ सेवा आहे. तीच स्वामींसाठी स्वामींची सर्वात आवडती सेवा आहे. फक्त आणि फक्त विश्वास ठेवून तुम्ही ती सेवा करायची आहे. विश्वास ठेवायचा की मी ही सेवा केल्यानंतर स्वामी महाराज मला दर्शन देणार, स्वामी महाराज मला नक्की पावणार म्हणजे पावणार. आणि बघा 100% तसंच तुमच्यासोबत होणार. कारण ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह विचार करतो ना, तर त्यावेळेस आपल्यासोबत प्रत्येक गोष्टी ही पॉझिटिव्हच घडतात. आणि आपण जर निगेटिव्ह विचार केला ना, तर आपल्यासोबत निगेटिव्हच घडत असतं. त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची. बघा, खूप म्हणजे खूप छान तुम्हाला या स्वामी सेवेचा अनुभव येईल. स्वामींचं जर तुम्ही एक वेळेस जरी नाम जपलं ना, तर स्वामी महाराज तुम्हाला आयुष्यभर जपतात. इतकी ताकद या स्वामी महाराजांच्या नामस्मरणात आहे. आणि मी तर सांगते, माझ्यासाठी हीच सर्वात श्रेष्ठ सेवा आहे आणि माझ्यासाठी हीच स्वामी महाराजांची आवडती सेवा आहे. कारण याच्या इतकी सेवा दुसरी कोणती सेवा नाही. मग प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, प्रत्येकाच्या वेगवेगळी सेवा करण्याच्या पद्धती असतात. पण ज्या ताईंना खूप स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे, त्या ताईंनी आवर्जून स्वामींच्या या सेवेपासून सुरुवात करा. स्वामींची ही सेवा करायला सुरुवात करा. कोणताही अटी नियम नाही ना, काही नाही. फक्त ज्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करत आहात, त्यावेळेस तुमचं मन हे स्थिर ठेवा आणि मन हे पवित्र ठेवा आणि मन शुद्ध ठेवा, बस. तर अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केली ना, तर नक्की स्वामी महाराज तुमच्यासाठी, तुमच्या जवळ, तुमच्या वाईट काळामध्ये आणि चांगल्या काळामध्ये स्वामी महाराज नक्की तुमच्यासोबत असतील. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. आणि त्याचबरोबर तुमची काही कमेंट असेल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याचं सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. चला तर मग श्री स्वामी समर्थ.